नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समिती सदस्यांची राजमुद्रा विद्यानिकेतन या निवासी शाळेस भेट. शाळेची प्रगती थक्क करणारी. माय फाउंडेशन ऐतवडे खुर्द संचलित राजमुद्रा विद्यानिकेतन निवासी शाळा वाघवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाळेस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य तथा पत्रकार संजय कांबळे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी शिस्त, संस्कार, श्रम, शिक्षण आणि विनम्रता ही पंचसूत्री शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधून पाहायला मिळाली. शिवाय शाळेचा प्रगतीचा चढता आलेख देखील थक्क करणार आहे. या प्रसंगी माय फाउंडेशनकडून संस्थेचे संस्थापक सचिव उदयराज पाटील यांनी पत्रकार संजय कांबळे यांचा सन्मान केला. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ऐतवडे बुद्रुक गावापासून व वारणामयीच्या काठावर वसलेल्या ऐतवडे खुर्दचे उदयराज पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा पाटील यांनी 5 वर्षापूर्वी ईश्वरपूर कोडोली या रस्त्याच्या फोंड्या माळावर वाघवाडी येथे माय फाउंडेशन संचलित राजमुद्रा विद्यानिकेतन ही मुलांची निवासी शाळा सुरू केली. इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या या शाळेत सध्या 120 विद्यार्थी शिक्षण घेत असून सांगली, सातारा, सोलापूर, सांगोला, पंढरपूर व फलटण या भागातील मुलांचा यामध्ये समावेश आहे. शाळेच्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असलेले शिवाजी धनवडे यांच्या आग्रहामुळे पत्रकार तथा समिती सदस्य संजय कांबळे यांनी या शाळेस नुकतीच भेट दिली. यावेळी शाळेचे संस्थापक सचिव उदयराज पाटील यांनी शाळेच्या जडणघडणीची माहिती श्री कांबळे यांना दिली. प्रत्येक वर्ग, सोयी सुविधा, अध्यापन पद्धती, क्रीडा, विविध उपक्रम, मुलांची प्रगती याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी शिस्त, संस्कार, श्रम, शिक्षण व विनम्रता सर्वांकडून दिसून आली. यावेळी समिती सदस्य तथा पत्रकार संजय कांबळे यांचा छोटेखानी सन्मान सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव उदयराज पाटील यांनी केला. या प्रसंगी श्री कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या प्रसंगी संस्थापिका अध्यक्षा श्रद्धा पाटील, प्राचार्य चंद्रशेखर तांदळे, उपप्राचार्य गीतांजली पाटील, रणजित दुपटे, नीता गायकवाड, उमा कदम, जयश्री तांदळे, निलोफर तांदळे, क्रीडा शिक्षक वेदांत यादव, वरिष्ठ लिपिक राहुल तासगावकर, सामाजिक कार्यकर्ते यशवंत वाघिरे, शिवाजी धनवडे, किरण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना भाषण कला अवगत असणारी महाराष्ट्रातील ही एकमेव शाळा असल्याचे सचिव उदयराज पाटील यांनी यावेळी सांगितले. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुम्हाला आज इथे संस्कार दिले जातात, शिक्षण दिलं जातं वगैरे, सरांनी जसं सांगितलं वगैरे. कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीपासून लांब राहतो तेव्हा प्रेम वाढतं आणि तेव्हा आपल्याला आई वडिलांचं महत्त्व कळतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. बरोबर ना? आता तुम्ही भावी तरुण आहात, उद्याचे नागरिक घडणार आहात. तरुणामध्ये काय शक्ती आहे ते तुम्हाला कळलंच. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.